पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. तर बॉलिंग मार्कवर केजू मुंडे, नागासन एक्सप्रेस सज्ज झाले आहे. स्ट्राईकला निलेश, मागच्या सामन्याचा हिरो, यंदाच्या हंगामात प्रभावशाली कामगिरी करणारा. हा चेंडू लॉफ्ट केलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाही. फलंदाज बाद होतोय आणि ओमकार निल्सन आय थिंक तिथे, आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होतोय. यावेळेस जो मागच्या सामन्याचा हिरो होता निलेश, तो मात्र रॉयल डक वरती बाद होतोय. मानपडा संघा लागतोय हा पहिला जबरदस्त धक्का आपण पाहतायत. निलेश रूपाने, निलेशकडनं आणखीन एक मोठ्या खेळाची अपेक्षा होती. समोर एक तुल्यबळ ताकदवर संघ असल्या कारणाने एक मोठी इनिंग त्याच्या अपेक्षित होती, पण तसं काही करता आलं नाही. त्याने भ्रमनिरास केला. पहिल्या चेंडूवरती तो डगआउट मध्ये आलेला आहे आणि त्याच्या जागेवरती रजनीकांत. हा चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा संधी, आणखीन एक धक्का. सलग 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद होत आहेत आणि इथे मात्र केजू ऑन स्ट्राईक, ऑन हॅट्रिक. तर निमिलही परत आहेत. सलग 2 चेंडू 2 धक्के, खातं उघडलं नाही. दोन्ही फलंदाज सलामीवीर डगआउटच्या दिशेने मैदानावरती. आकाश रजनीकांतच्या सोबतील. आता मात्र हॅट्रिक वरती केजू मुंडे. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. केजू ओव्हर द विकेट, हॅट्रिक बॉल. हा चेंडू अत्यंत वेगवान बीट केलंय. केजू मात्र इथे आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. खूप जबरदस्त वेग. पहिले 2 चेंडू अप्रतिम होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मिस टायमिंग झाला दोन्ही वेळा आणि 2 झेल त्या ठिकाणी पकडले गेले. आणि आता मात्र हा डॉट चेंडू पुन्हा एकदा केजू रजनीकांतसाठी. हा चेंडू ड्राइव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त सुरुवात. इथे मात्र अकाउंट ओपन होत आहे चौकाराने. क्या बात आहे. माट्यासाठी टाळ्या येऊ द्या. माटे असं वाटलं आता भोपर गावात जातात की काय. तिथून रिक्षा करून तुम्हाला आणावं लागलं असतं माट्या. मैदानाला सीमारेषा आहे, नाहीतर माट्याने ती ओलांडली असते. आणि माट्याची शैली आहे. आणि नक्कीच गोट्यानंतर माट्या आता नवीन डान्सिंग अंपायर देखील तयार होत आहेत. आणि धावसंख्या धावपलक आता 4. केजू 3 चेंडू अप्रतिम. त्यानंतर एक जबरदस्त कव्हर ड्राय आपण पाहिला रजनीकांतच्या बॅटमधून. अप्रतिम ट्राय होता. यावेळेस स्टीयर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नागराज होते. गुड फिल्डिंग
5 धावा धावफलकावरती. डावाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेश निमिल हे दोघेही शून्यावरती परतले. निलेश हा रॉयल डकवरती बाद झाला तर निमिल हा गोल्डन डकवरती बाद झाला. इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती जो फलंदाज बाद होतो त्याला रॉयल डक किंवा प्लॅटिनम डक देखील म्हणतात. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर जो पहिल्या चेंडूवरती बाद होतो त्याला गोल्डन डक म्हणतात. दुसऱ्या चेंडूवरती जो बाद होतो त्याला सिल्वर डक आणि तिसऱ्या चेंडूवरती जो बाद होतो त्याला ब्रॉन्झ डक देखील म्हणतात. आणि एकही चेंडू फेस न करता जो फलंदाज बाद होतो त्याला डायमंड डक म्हणतात. ड्राईव्ह करतायत आकाश. धावचीची संधी इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. एकच धाव आणि अशा प्रकारे पहिले षटक संपन्न होत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 6. 2 गडी गमावलेले आहेत मैदानावरती आपण पाहतायत मानपाडा संघाने. आणि इथून एक चांगली भागीदारीची अपेक्षा असेल समर्थकांना. कारण निलेश निमिल स्पेशली निलेशकडनं पहिल्या सामन्यामध्ये 44 धावांची काही साकारल्यानंतर एक मोठ्या लढतीमध्ये एक मोठ्या संघाविरुद्ध तो एक मोठी खेळ साकारेल असं वाटलं होतं. पण एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जो बाद झाला. निमिलने त्यानंतर चुकीचं शॉट सिलेक्शन केलं. कारण निलेश बाद झाल्यानंतर निमिलला कुठेतरी थोडा संयम दाखवणं गरजेचं होतं. पण तो देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. आणि त्यानंतर रजनीकांत आणि आकाश 2 फलंदाज मैदानात खेळत असताना तर केसर संघ सज्ज झालेला आहे. नक्कीच सूरज मात्रेला आपण इन ॲक्शनमध्ये पाहाल. संघनायकांनी येऊन थांबायचं आहे दोघांनी. दीपक दादा प्रतिष्ठान, श्री गणेश खोणी आणि गावदेवी केसर संघ खाडी चषकचा उपविजेता संघ ठरला. उंबारली संघ 3ऱ्या क्रमांकावरचा मानकरी ठरला. पहिला क्रमांक ज्या संघाने पटकावला ना भूतो ना भविष्यती असा खरं तर विचारही कुणी केला नव्हता. शिरडोन संघ आणि शिरडोन संघाने एक मोठा इतिहास रचला खाडीच्या मैदानावरती, कोडबा मैदानावरती. बॉलिंग मार्कवर विराज मुंडे. मागची 2 षटकं अप्रतिम हाताळली होती. हा चेंडू मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेलची संधी विराजने जज केला. झेल निसटला होता हातातून पण पुढच्याच प्रयत्नात टिपलाय. फलंदाज बाद आणि मैदानावरती लागतोय 3रा धक्का. गतवर्षी खाडी चषक विराजने अक्षरशः गाजवला. यंदाच्या अंगामध्ये चांगली कामगिरी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत आगासन संघाकडे. जेव्हा तुमच्याकडे अष्टपैलू खेळाडू असतात आणि ते देखील क्वालिटीमध्ये चांगल्या दर्जाचे अष्टपैलू खेळाडू असतात तेव्हा मात्र तुमच्या संघाची परिपक्वता तुम्हाला पाहायला मिळत असते. आगासन संघाकडे आपण पाहतो नागराज, त्यानंतर विराज, केजू, ओमकार हे अष्टपैलू खेळाडू आहेत. पण निल्सन आणि करण हे दोघे सलामीवीर आहेत आणि त्यांची संघामध्ये हीच भूमिका आहे. यापैकी कोणीही गोलंदाजी करताना जास्त आपल्याला दिसला नाही आतापर्यंत. पण विराजच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असते कारण तो एक ज्युनियर ऑलराऊंडर आहे या संघाचा. तर यष्टीरक्षक डोळ्यामध्ये आय थिंक काहीतरी कचरा गेलेला आहे त्यामुळे फलंदाज त्याला मदत करतायत. धावसंख्या धावफलकावरती आहे 6. विराजने देखील एक गडी प्राप्त केला. 3 गडी बाद झाल्यात. आकाशही बाद झालेला आहे. आणि आता मैदानावरती आपण पाहतायत रजनीकांत आणि शरद. स्पर्धा आपण पाहताय जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आणि शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित कुमार सारांश प्रवीण पाटील चषक 2022 दुसरा दिवसातील 3रा सामना. कालच्या दिवसामध्ये गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने सुपर 4 मध्ये जागा बनवलेली आहे.
जुळडोंबलीच्या मैदानावरती जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेगरने टॉप 4 मध्ये जागा बनवली आणि त्यानंतर वाकण संघ ज्यांनी आगासा संघाला पराभूत केला आणि त्यांनीही क्वार्टर फायनल मध्ये विजय प्राप्त करून उपांत्य फेरीमध्ये आपली जागा बनवली. काल जीत भोईरचं अर्धशतक हे वैशिष्ट्य राहिलं. त्यानंतर खिळकाळे संघाच्या महेशने देखील अर्धशतक झळकावलं. काल छान दिलीप पाटीलने एकूण 2 वेळा 5 गड्यांचा हॉल पूर्ण केला. त्याने मेडन ओव्हरही फेकली होती. या दरम्यान फंबल झाला आणि अशा प्रकारे या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो एकूण 8. षटक क्रमांक 3 सुरू आहे. बॉलिंग मार्कवर विराज पुन्हा एकदा. पहिल्या षटकात फक्त 6 धावा केजूने खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा 1 गडी प्राप्त केला आहे विराजने. हा चेंडू यावेळेस वाईटचा इशारा ते पंचांचा दिशेपासून बरकडले आणि धावसंख्या धावफल करते आपण पाहतायत 9. तर 2 षटकानंतर मी 2 संघनायकांना इन्व्हाइट करेन टॉससाठी. तर स्वर्गीय विजयदादा पाटील 11 गोळवली संघ या संघाचे संघनायक आपण यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला माफ करा खोनी संघाचे संघनायक आपण यायचं आहे आणि त्यांच्या समोर घेसर असतील. तर दीपक दादा प्रतिष्ठान आणि गावदेवी घेसर मध्ये सामना असेल. भरपूर स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. भरपूर स्पर्धा सुरू आहेत. आगामी काळात भरपूर स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत. त्यामध्ये नक्कीच उद्यापासून मकर संक्रांत चषक ग्रामीणचा विश्वचषक सुरू होतोय. त्यानंतर राहुलभाई चषक हा देखील 21 तारखेला सुरू होत आहे. त्यानंतर स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक गोळवलीच्या माध्यमातून खुल्या आणि ग्रामीणच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहू शकाल. ती 28 ते 31 जानेवारी असा कालावधी असणार आहे ग्रामीणसाठी आणि त्यानंतर 1 ते 2 फेब्रुवारी 40+ आणि 3 ते 4 फेब्रुवारी सिटी क्रिकेट म्हणजे 28 ते 4 असा कालावधी असणार आहे गोळवलीच्या स्पर्धेचा. समोर निल्सन अगदी जमिनी समांतर झेल या दरम्यान टिपलेल्या फलंदाज बाद होतात. त्यानंतर आपण पाहू शकाल खरं तर दीपक दादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय दीपक दादा मात्र स्मृती चषक ही स्पर्धा देखील आयोजित करण्याचा मानस आहे. स्पर्धा डिक्लेअरही झाली तारीख पण तिच्यामध्ये थोडासा फेरबदल होऊ शकतो कारण मगाशी महेंद्र मात्रे म्हणाले की गोळवलीची स्पर्धा देखील त्याच दरम्यान येते त्यामुळे थोडेसे चेंजेस करायला हवेत. अजून तशी जाहीरपणे त्यांनी घोषणा केलेली नाही आहे आणि कोरोनाचा काळ आपण पाहिला तर कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत चाललेला आहे. पण साथीचा आजारही म्हणू शकतो. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आजच महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी आली होती की साथीचा आजार भरपूर ठिकाणी पसरलेला आहे. बऱ्याच जणांना सर्दी ताप खोकला येतोय आणि जर इथे टेस्टिंग वाढवल्या तर कोरोनामध्ये नक्कीच त्याची गणना केली जाईल. भरपूर जण आजारी आहेत. प्रत्येक ठिकाणी क्लिनिक हॉस्पिटल फुल झालेले आहेत पण घाबरायची गरज नाही आहे. व्हायरल आजार आहे. वाईटचा इशारा. धावसंख्या धावफल करते बघूया किती झालेली 12. षटक क्रमांक 2 सुरू आहे. संत गतीने धावा येत आहेत. मानपाडा संघ मागच्या सामन्यात एक चॅम्पियन संघाप्रमाणे खेळला उंबारीच्या अगेन्स्ट पण तोच संघ आता बॅकफूटवर पाहायला मिळतोय. तर हाच क्रिकेट आहे हेच क्रिकेट आहे मित्रांनो. मागच्या सामन्यात काय केलं ते महत्त्वाचं नसतं. पुढच्या सामन्यात तुम्ही कशी कामगिरी कराल हे देखील अधिक महत्त्वाचं असतं. हा चेंडू ऑनसाईडला स्विंग करतायत. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार आणि बऱ्याच वेळानंतर आपण पाहतायत हा चौकार.
आणि चौकाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16. विराटच्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत, 2 गडी त्याने बाद केले आहेत आणि केजूने पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या, 2 गडी बाद केले त्याने, एकूण 4 गडी बाद केले आहेत पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडाचे आगासनने. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे WTC या वाहिनीवरती. वर्ल्ड टेनिस क्रिकेट अत्यंत जुनी वाहिनी, राहुल उलवेकर जिचे फाउंडर आहेत आणि अथक परिश्रमातून राहुलने खरं तर ही वाहिनी सुरू ठेवलेली. सातत्याने अनेक स्पर्धा तो कव्हर करत असतो, रायगड असो ठाणे असो या दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा तो कव्हर करत असतो, अनेक इव्हेंट तो कव्हर करत असतो. आणि जर कोणाला ही स्पर्धा घर बसल्या पाहायची असेल तुम्ही यूट्यूबवर जाऊन WTC लाईव्ह असं टाईप करू शकता. तिथे समोर ऑप्शन्स येतील तुम्हाला की WTC कुठे कुठे स्पर्धा कव्हर करते, इव्हेंट कव्हर करते, किंवा तुम्ही कुमार सारांश प्रवीण पाटील चषक 2022 असं टाईप करा, तुम्हाला लगेच समोर लिंक सापडेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. द विकेट. हा चेंडू फुल लेंथ होता, कुणाल आणलेले बॉलिंग मार्कवर आणि कुणाल देखील आपण पाहिलं तर अधूनमधून गोलंदाजी करताना दिसतात. नियमित गोलंदाज आपण पाहिलं तर विराज, केजू आणि नागराज नियमित गोलंदाजी करत असतात, पण कुणाल कधी ओमकार एक्सपेरिमेंट सुरू आहेत. हा चेंडू फुलर लेंथ पण या दरम्यान ही एक फलंदाज बाद होतात आय थिंक तिथे आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेटचं पतन. तर नवीन फलंदाज रोशन येत आहेत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, आणखीन एक धक्का, परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज रजनीकांतला. तर नवीन फलंदाज पवन ठाकूर येते. असंख्य धावफलकावरती 16. निराश असतील मानपाडाचे समर्थक, कारण एकामागून एक फलंदाज डगआउटच्या दिशेने येत आहेत. धावसंख्येलाही फारशी गती या ठिकाणी देण्यामध्ये असमर्थ ठरलेले आहेत. नरेश मात्र देखील मंचावरती आहेत, समर वजे हे देखील उपस्थित आहेत आणि मानपाडा संघाला नेहमीच यांचं समर्थन लाभलेलं आहे. पण आपला संघ जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा या संघासाठी पारितोषिक देणारी सगळी व्यक्ती आहेत मंचावरती. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली, पण तशीच अपेक्षा या सामन्यामध्ये त्यांना पूर्ण करता आली नाही. चेंडू हवेत आहे, जणू काय इथे झेलचा सराव सुरू आहे. एकामागून एक फलंदाज फक्त खेळपट्टीवरती येत आहेत आणि बादून परत डगआउटच्या दिशेने रवाना होतात. सात गडी गमावलेले आहेत. मागच्या सामन्यात 63 केल्या होत्या, 67 केल्या होत्या उंबारेच्या आगेस, पण या सामन्यामध्ये आता 4 षटकामध्ये किती धावा होतील हा प्रश्न पडलेला आहे. पण आगासनने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
हा चेंडू काफलातून फिल्डिंग केजू मुंडे आणि अशा प्रकारे पहिला निर्धाव षटक कुमार सारांश प्रवीण पाटील चषक 2022 मध्ये कुणालच्या माध्यमातून वेल बोल्ड कुणाल मेडनवर टाकणं 5 गड्यांचा हॉल पूर्ण करणं हॅट्रिक पूर्ण करणं कुठल्याही गोलंदाजासाठी ही अभिमानाची गोष्ट असते आणि या सामन्यामध्ये कुणालने मात्र मेडन ओव्हर फेकलेली आहे आणि हा रेकॉर्ड आहे कुणालच्या नावावरती या ठिकाणी प्रस्थापित झालेला. तर अंतिम षटक आता सुरू होईल. युट्यूबला आवाज जात नाही ग्राउंडवरती आवाज पोहोचत नाही बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स आल्यात पण त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. थोडासा व्होल्टेजचा इश्यू आहे आणि व्होल्टेज 200 पेक्षा जास्त मिळायला हवा किमान 240 250 त्याच्या पुढे जर मिळाला तर चांगल्या पद्धतीने आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. डीजेनी सांगितले ऑपरेटरने की व्होल्टेजचा इश्यू आहे त्यामुळे इथे थोडासा आम्हालाही एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागतो आणि जेव्हा साऊंड सिस्टम अत्यंत चांगली असते तेव्हा मात्र फारशी ताकद लावावी लागत नाही. हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलक आपण पाहताय 17. नागराज मुंडेला या ठिकाणी आणलेले पण यंदा आगासन संघासाठी अंतिम षटकाची जी जबाबदारी ओमकारच्या खांद्यावरती देण्यात आली ही अग्नी परीक्षा असते त्याच्यासाठी नेहमीच आणि तो त्यामध्ये पासही होतो. बऱ्याचदा चिंता वाढवत होतो संघाची आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद होईल. 8व्या विकेटचं पतन आणि आता मात्र ऑलआउटचं संकट आता डोक्यावरती मानपाडा संघाच्या. तर रामसाठी पारितोषिक समर वजे सामाजिक कार्यकर्ते याचकडून प्रत्येक षटकाला 500 रुपये. आठ गडी बाद झालेत आमचे स्कोरर करण पाटील आणि त्याचबरोबर अर्जुन माळे असे 2 स्कोरर आहेत. हा चेंडू हवेत 9व्या विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे आणि आता मात्र अंतिम जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस साठी आपण टॉस करून घेऊया. सूरज आहेत इथे तर कोणी संघाचे संघनायक या लवकर. ओ फलंदाज बाद अशा पद्धतीने हॅट्रिक पूर्ण. गेसर संघाच्या संघनायकांनी यायचंय. तर हॅट्रिकही पूर्ण झालेली या ठिकाणी नागराजची. एकाच सामन्यात एक निर्धाव षटक एक हॅट्रिक. कोणी संघाचे संघनायक यायचे लवकरात लवकर टॉस साठी. तर मॅन ऑफ द मॅच माफ करा थोडंसं लक्ष विचलली त्या ठिकाणी झालं होतं आणि आधीच मॅन ऑफ द मॅच आम्ही जाहीर करत होतो आणि मॅन ऑफ द मॅच क्रिकेट अजून दुसरा डाव संपला नाही काही घडू शकतं. तर भरपूर अनाउन्समेंट आहेत आणि त्यामुळे अधूनमधून कधी कधी कॉन्सन्ट्रेशन लूज होतं.
तर यायचंय कोणी संघाच्या संघनायकाने प्लीज टॉससाठी या, जास्त विलंब करू नका आणि टॉस करून घेऊया आपण. दीपक दादा प्रतिष्ठान श्री गणेश खोणी. तर परिलेवन ओमसाई आगासन पुरस्कर्ते आहेत प्रथमेश पाटील. पुरस्कृत हा संघ आपण पाहतायत. तर परी हे प्रथमेशच्या सुपुत्रीचं नाव आहे. टॉससाठी मी इन्व्हाइट करेन प्रसाद माळी यांना की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचं आहे. तर पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत असणार आहे आणि आजच्या दिवसातील ही चौथी लढत. अन्वी स्टार. तर महेश मडवी हे पुरस्कर्ते घेसरचे आणि त्यांनाही बऱ्याचदा आपण अनेक संघांना पुरस्कृत करताना पाहिलेले आहे. महेश मडवी जे भोपरचे आहेत. तर घेसर अन्वी स्टार गावदेवी घेसर संघाने टॉस जिंकलेला निर्णय फिल्डिंग करतील आणि स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान श्री गणेश खोणी संघाला बॅटिंग करावी लागेल. जाऊया. एक छोटंसं लक्ष आहे 18 धावांचं. लक्ष जरी छोटं असलं तरी क्रिकेट आहे, काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर आपण पाहत असतो, पण ज्या पद्धतीने आगासन संघ खेळतोय अशा उलटफेरची समर्थक अपेक्षा बिलकुल करणार नाही. पण मानपाडा संघाने पहिल्या सामन्यात जी कामगिरी केली तो आत्मविश्वास त्यांना मिळाला होता, पण त्या आत्मविश्वासाने हा संघ आगासनच्या अगेन्स्ट खेळू शकला नाही आणि हा संघ सर्व गडी बाद 17 आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता 18चं माफक लक्ष पूर्ण करायचं आहे आणि ते लक्ष डोळ्यासमोर ठेवून आगासन संघाची अत्यंत भरोशाची आणि सातत्याने जोडीने अनेक सामन्यामध्ये मोठमोठ्या भागीदार असलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा हे दोन फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळत असतात तेव्हा आगासनच्या मिडल ऑर्डरवरती फारसा दबाव नसतो आणि त्यामुळे मिडल ऑर्डरचे फलंदाज नेहमी चांगली कामगिरी करत असतात. निल्सनचं फॉर्ममध्ये येणं ही एक जमेची बाब ठरू शकते आगासन संघासाठी आणि निल्सनने पहिल्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केलेली आहे. हो, कट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचं होतं. तर बॉलिंग मार्कवर शरद. पहिला चेंडू डॉट आला, असे भरपूर चेंडू डॉट फेकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू एसटी रक्षक रजनीकांतच्या बोटावर धडकतोय आणि इथे काय घडलंय, गरज होती का प्रश्न आहे. कारण करण मागच्या सामन्यात लवकर बाद झाले होते आणि आताही ते बाद होत आहेत. शून्यावरती पहिल्या विकेटचं पतन आगासन संघाच्या. झालाय मागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स त्याच्या लौकिकाला साजेसा राहिला नाही. मागच्या सामन्यात 1 धाव केली होती पण या सामन्यामध्ये शून्याचा भोपलाही फोडता आला नाही आणि अशा प्रकारे मैदानावरती केजू येतोय. शरद अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय आणि प्रचंड अनुभव आहे. सातत्याने गोलंदाजी धुरा तो वाहतोय मानपाडा संघासाठी. स्ट्राईकला निल्सन येत आहेत. प्रश्न पडला असेल सगळ्यांना, जरूर पडला असेल की गरज काय होती. एका दुसरा चेंडू डॉट गेला हरकत नाही, कुठे 70-80 धावा करायच्या आहेत. स्टीयर केलंय, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, प्रतिम गोलंदाजी. एकही धाव नाही अजून धावफलकावरती, पण एक गडी गमावलाय. शरद मात्र इम्प्रेस करतोय, पण शरदकडे फक्त एकच षटक असणार आहे कारण 4 षटकाच्या लढतीमध्ये प्रत्येक गोलंदाजाला एकच षटक टाकण्याची मुभा असते. हा चेंडू देखील अप्रतिम, काय गोलंदाजी होते. सलग 4 चेंडू डॉट, आणखीन 2 चेंडू जर डॉट आले एक विक्रम प्रस्थापित केला जाईल या मैदानावरती. कारण पहिलं निर्धाव षटक आपण पहिलं कुणालने या ठिकाणी हाताळला आणि आता मात्र शरद.
हा चेंडू मिडांच्या वरून एक्झिक्यूट करतायत लॉंगांच्या दिशेने आणि 4 चेंडू डॉट गेल्यानंतर 5व्या चेंडूवरती आलाय चौकार. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती 16 माफ करा 6 आणि 6 धावा. तर 6 धावा झाल्यात आणि विजयासाठी हव्यात इथून अजूनही आपण पाहिला तर 12 धावा. 18चं एक माफक लक्ष आहे पण तरीही शरदने इथे चांगली गोलंदाजी केली आहे पण अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 करायचे आहेत. प्रत्येकाला असं वाटत असावं की 2 षटकाचा सामना संपेल पण मानपाडा संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. फलंदाजाने निराशाजनक कामगिरी जरी केली असली तरीही इथून ते चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करते. सहजासहजी हार पत्करणार नाहीयेत. बॉलिंग मार्गवर रोहित येतोय. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आपण भरपूर उशिराने चाललोय. ढगाळ वातावरणाने या वातावरणामध्ये नक्कीच थकवा जाणवतो. प्रत्येकाला अंगदुखी जाणवते आणि त्याचबरोबर अनेक आजारही बळावत असतात. बॉलिंग मार्गवर रोहित. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतात केजू आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात एकूण 8. आता इथून 10 करायचे आहेत. फारसं मोठं टार्गेट नाहीये. पुन्हा एकदा रोहित. हा चेंडू जाईल लॉंगॉनच्या वरून षटकार. क्या बात है, बांगो बांगो और तालियों की गूंज मांगो. क्या बात है माट्या. हो यावेळेस मात्र चेंडू उंच 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 आणि लांब जाताना देव जाते 6 धावा आणि